आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्रह अंकाचा आज प्रकाशन। पंतप्रधान मोदींच्या 12 वर्षांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळावर आधारित विशेष अंकाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन होणार। पवारांच्या राष्ट्रवादीच्या संदीप उदमलेंकडून संग्राम भंडारेंचा व्हिडिओ ट्विट। संग्राम भंडारेंचा तलवार हातात घेऊन प्रदर्शन केल्याचा व्हिडिओ। वारकरी संप्रदायात घुसलेले हे धारकरी आहेत, संदीप उदमलेंचा आरोप। कांदा खरेदीवरून राजू शेट्टींची सरकारवर टीका। सरकार शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करतंय की व्यापाऱ्यांचा? राजू शेट्टींचा संतप्त सवाल। चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये राजकीय दबाव। अभिनेते विजय पाटकर यांचा उदय सामंतांवर आरोप। अर्ज भरून दिला गेला नसल्याचा आरोप। दरम्यान उदय सामंतांच्या पत्नी नीलम शिर्केंनी देखील अर्ज दाखल केलाय। राज्यभरात वादळी वाऱ्याचा थैमान। जळगाव, धाराशिव, श्रीगोंदा, रायगड, रत्नागिरी, मालेगावला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं। शेती पिकांसह कांदा, पपई, केळी आणि डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त, तर काही भागात वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांची तारांबळ। राज्यातील 8,000हून अधिक गावांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा। 2,285 तहानलेल्या गावांना केवळ 703 टँकरद्वारे पाणी पुरवठा। राज्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची स्थिती खालावली। राज्यामधील धरणांमध्ये 30.88% पाणीसाठा शिल्लक। विदर्भातील काही जिल्ह्यांना आज उष्णतेचा रेड अलर्ट, तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। नैऋत्य बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय। मुंबईतील स्मशानभूमी लवकरच प्रदूषण मुक्त होणार। बीएमसीकडून कार्बन मुक्त दाहिनी प्रणाली बसवण्याचा निर्णय। मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॉर्म 16-17चा ब्लॉक लांबला। आणखी काही मेल एक्सप्रेस गाड्या दादर ठाणे स्थानकांपर्यंतच धावणार। प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17वर सुरू असलेला ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक आणखी 10 दिवस वाढवला। 2047 पर्यंत मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचा राज्य सरकारचा मोठा संकल्प। एसआरएकडून 2030 पर्यंत 7 लाख झोपड्यांच्या पुनर्वसनाचा महत्वाकांक्षी आराखडा। महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्क्लेव्ह परिषदेमध्ये मोठी घोषणा।